नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये सेक्शन नंबर 4 ला सुरुवात करणार आहोत, जे जॉनर ऑफ ड्रामावर बेस्ड आहे आणि त्यात 4.1 सुरुवातीलाच आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल. म्हणजे जी काही कादंबरी असते तर कादंबरीचा उगम नेमका कुठे आणि कसा झाला, या कादंबरी या लिटरेचरच्या एका प्रकाराचा आपण इतिहास आज जाणून घेणार आहोत. कदाचित विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी नवीन टॉपिक आहे. खऱ्या अर्थाने नवीन सिलेबसमध्ये लिटरेचरचा भाग दिला असल्या कारणास्तव मला अतिशय आनंद होतोय की खरोखर विद्यार्थ्यांना बिफोर ग्रॅज्युएशन इंग्लिश लिटरेचर या ठिकाणी अभ्यासायला मिळतं आहे. मग सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ नॉवेल आपण जाणून घेण्यापूर्वी नेमकं इंग्लिश लिटरेचर काय असतं ते आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये इंग्लिश लिटरेचर अँड जॉनरा म्हणजे इंग्रजी साहित्य नेमकं काय, कशाला लिटरेचर म्हटलं जातं, त्याचे प्रकार, द हिस्ट्री ऑफ नॉवेल, नॉवेल म्हणजे कादंबरी. मराठीत कदाचित तुम्ही काही कादंबऱ्या वाचल्या देखील असतील. संभाजी नावाची कादंबरी अतिशय फेमस. अशा अनेक कादंबऱ्या आपण रीडिंग करतो, त्यातनं आपल्याला इटर्नल प्लेजर मिळतो, आत्मिक सुख, समाधान, आनंद आपल्याला मिळतो. ओके. देन नॉवेला, नॉवेला म्हणजे नेमकं काय. त्यानंतर इंडियन इंग्लिश नॉवेल्स अँड नॉवेलिस्ट, आपले भारतीय काही इंग्रजीमध्ये लिखाण करणारे कादंबरीकार आहेत. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या सुप्रसिद्ध नॉवेल्स कुठल्या. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ नॉवेल म्हणजे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं तर तुम्हाला नॉवेलचे जे काही मूलभूत घटक असतात तर त्याच्यावर प्रश्न विचारले जातील, म्हणून तो टॉपिक पण आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. एलिमेंट्स ऑफ नॉवेल आणि टाईप्स ऑफ नॉवेल, कादंबरीचे वेगवेगळे प्रकार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल म्हणजेच कादंबरीचा इतिहास. Okay, before that, try to understand what is a literature. Okay, many have defined that it is a mirror of life. काही तज्ञांच्या मते लिटरेचर म्हणजे नेमकं काय, तर इट इज अ मिरर ऑफ लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य नेमकं काय असतं तर आपल्या जीवनाचा तो एक आरसा असतो. म्हणजे ज्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, थोडक्यात आपलं जीवनमान दर्शविणारं साहित्य, दॅट इज अ मिरर ऑफ लाईफ. आणि खरोखर विद्यार्थी मित्रांनो, अगदी पास्टमध्ये घडलेल्या ज्या काही घटना असतील तर त्यांचा आजही संबंध आपण प्रेझेंटमध्ये आपल्या लाईफमध्ये लावू शकतो. इट इज कनेक्टेड फ्रॉम पास्ट टू प्रेझेंट. आणि म्हणून लिटरेचर हे सगळ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आता जरी तुम्ही 12वीच्या वर्गात असाल तरी पुढे जाऊन आपल्याला जो काही इटर्नल जॉय मिळवायचा असतो तर तो आपल्याला लिटरेचर वाचून मिळतो विद्यार्थी मित्रांनो. मग ते मराठी साहित्य असो, इंग्रजी साहित्य असो की इतर कुठल्या लँग्वेजमध्ये. मग या ठिकाणी लिटरेचरच्या व्याख्या काही तज्ज्ञांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात आपण पहिल्या अभ्यासली. इट इज अ मिरर ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा आरसा असतो. साहित्य म्हणजेच जीवनाचा आरसा, ज्यात मानवी जीवन हे प्रतिबिंबित केलं जातं. Some are of the opinion that it is a criticism of life. मग साहित्य म्हणजे काय तर काहींच्या मते मानवी जीवनावर टीका टिप्पणी केलेली असते. अँड सम ऑफ द ओपिनियन दॅट इट रिफ्लेक्ट्स द लाईफ. साहित्य म्हणजे नेमकं काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तर ते आपलं जीवन जे काय आहे, मानवी जीवन प्रतिबिंबित करतं. दॅट इज अ लिटरेचर. सो आय होप यू हॅव कम टू नो व्हॉट इज अ लिटरेचर. मग साहित्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मानवी जीवनाचा आरसा, मानवी जीवनाबद्दल जे काही लिखाण काम केलेलं असेल ते, आणि आपलं मानवी जीवन प्रतिबिंबित करणारं लिखाण म्हणजेच साहित्य. म्हणजे आपण लेसनच्या स्वरूपामध्ये अभ्यासतो, नाटकांच्या स्वरूपात अभ्यासतो किंवा कादंबरीच्या स्वरूपामध्ये अभ्यासतो. दॅट इज कॉल्ड अ लिटरेचर. नाव लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द व्हेरियस ब्रांचेस ऑफ लिटरेचर, लिटररी जॉनरा. आता या ठिकाणी बघा, साहित्य म्हटलं की त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. मग कोणकोणत्या? पोएट्री, ड्रामा, नॉवेल अँड शॉर्ट स्टोरीज. आता आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल हा मेन टॉपिक अभ्यासण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो,
साहित्य प्रकार तुमच्यासाठी नवीन आहे. ओके, आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावा म्हणून आपण अगदी लिटरेचर नेमकं काय असतं, त्याचे ब्रांचेस कोणकोणते असतात आणि त्यातलं नॉवेल, मग ह्या प्रकाराबद्दल आपण अधिक माहिती मिळवणार आहोत. सो पोएट्री. मग पोएट्री कोणकोणत्या प्रकारामध्ये असते? इमॅजिनेटिव्ह असते, रिअलिस्टिक असते, नरेटिव्ह असते. मात्र हे महत्त्वाचे प्रकार आहेत, म्हणजे काल्पनिकता किंवा वास्तविकतेवर आधारित कविता असतात, ज्या आपण आपल्या या पोएट्री सेक्शनमध्ये देखील अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर ड्रामा. मग नाटक हा एक प्रकार आहे आपल्या इंग्लिश लिटरेचरमध्ये, ड्रामा. मग नाटकं कॉमेडी पण असतात, ट्रॅजेडी पण असतात. मग कॉमेडी म्हणजे काय, विनोदी नाटकं असतात, आणि प्रेक्षकांना तर खऱ्या अर्थाने ड्रामा हा रीडिंग करण्यापेक्षा त्याचं प्रेझेंटेशन बघायला आवडतं, म्हणून थिएटरमध्ये जाऊन लोक नाटकं वगैरे बघत असतात. ट्रॅजेडी म्हणजे शोकांतिका. त्यानंतर नॉवेल म्हणजे कादंबरी. हा प्रकार आपल्याला खऱ्या अर्थाने या राईटअपमध्ये अभ्यासायचा आहे. मग कादंबरीचे अनेक प्रकार आहेत. मग कोणकोणते प्रकार? रिअलिस्टिक, पिकारस, हिस्टॉरिकल, एपिस्टॉलरी, बिल्डंग्सरोमन, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, गॉथिक नॉवेल, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल, ॲलेगोरिकल, उटोपियन, dystopian and psychological novels. These are the branches of novels and short stories. Short stories म्हणजे काय तर लघु कथा, म्हणजे ज्या छोट्या छोट्या स्टोरीज असतात. उदाहरणार्थ आपण आपल्या सिलेबसमध्ये ॲस्ट्रोलॉजर्स डे ही शॉर्ट स्टोरी अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे लिटरेचरचे फॉर्म्स आहेत आणि त्यात आपण महत्त्वाचा जो काही फॉर्म आपल्या सिलेबसमध्ये नवीन सिलेबसमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे नॉवेल. द हिस्ट्री ऑफ नॉवेल म्हणजे कादंबरीचा इतिहास. मग विद्यार्थी मित्रांनो, नॉवेल इज अ गिफ्ट ऑफ 18th century. मग कादंबरी हा जो काही साहित्य प्रकार आहे तर तो आपल्याला गिफ्ट म्हणून कोणी दिला, तर 18व्या शतकाने आपल्याला साहित्य प्रकार दिलेला आहे. 18व्या शतकामध्ये द पिरियॉडिकल एसेज अँड नॉवेल हे 2 साहित्य प्रकार पब्लिश झालेले होते. मग त्यात पिरियॉडिकल एसेज म्हणजे काय, तर ठराविक कालावधीमध्ये न्यूजपेपर्स किंवा काही मॅगझिन वगैरे असायच्या, त्यात एसेज वगैरे पब्लिश व्हायचे. दॅट इज अ पिरियॉडिकल एसे. विद्यार्थी मित्रांनो, 18व्या शतकामध्ये कादंबरी हा प्रकार आला. इट इज द स्पिरिट ऑफ 18th century. मग 18व्या शतकामध्ये जी काही लोक असायची, विद्यार्थी मित्रांनो, 18व्या शतकाला विक्टोरियन एज देखील म्हटलं जातं, कारण त्या काळामध्ये राणी विक्टोरिया जी काय होती तर तिचं साम्राज्य त्या काळात होतं. आणि त्याच्यापूर्वीचा जर आपण कालखंड बघितला तर तो रोमॅन्टिसिझम होता, आणि त्या रोमॅन्टिसिझममध्ये सगळं कल्पनारम्य कथा असायच्या. त्याच्यातनं बाहेर यावं म्हणून या 18व्या शतकामध्ये नॉवेल हा जो काही साहित्य प्रकार आला, त्या प्रकारामध्ये 18व्या शतकातील लोकांचा जो काही स्पिरिट होता तर तो होता इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक. म्हणजे त्या काळातील जी काही लोक होती तर ती बुद्धिमत्तेला जास्त महत्त्व देऊ लागली. त्यानंतर ज्या काही आपल्या मानवी भावना असतात तर त्या भावनांना ते महत्त्व देऊ लागले. आणि एवढंच नव्हे तर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादावर लिखाण काळामध्ये नॉवेलिस्ट करू लागले. मग आता विद्यार्थी मित्रांनो, नॉवेल म्हणजे नेमकं काय? It is a long narrative fiction which describes intimate human experiences in prose form. मग विद्यार्थी मित्रांनो, नॉवेल म्हणजे काय, तर एक काल्पनिक कथेचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असतं, वास्तविकतेवर आधारित. लिखाणामध्ये आपल्या मानवी जीवनाचे अनुभव व्यक्त केलेले असतात, ते देखील अतिशय जिव्हाळ्याचे, आणि विशेष म्हणजे प्रोज फॉर्ममध्ये, नॉट इन अ वर्स फॉर्म. म्हणजे काव्यमय स्वरूपामध्ये नव्हे विद्यार्थी मित्रांनो. गद्य आणि पद्य जसं आपण म्हणतो तसं गद्य स्वरूपामध्ये, म्हणजे ज्या पद्धतीने आपण लेसन्स वगैरे अभ्यासले पॅरेग्राफ वाईज, त्या पद्धतीने कादंबरीमध्ये प्रोज फॉर्ममध्ये वर्णन केलेलं असतं. मानवी जीवनातील अतिशय जिव्हाळ्याचे जे काही अनुभव आलेले असतात त्या अनुभवांचं दीर्घकाळपर्यंत वर्णन केलेलं असतं. दॅट इज कॉल्ड अ नॉवेल. नाव लेट्स ट्राय टू अंडरस्टँड how this word came.
आता नॉवेल हा शब्द नेमका कसा आला? द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन नॉवेला मिनिंग न्यू. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घेऊया की नॉवेल हा शब्द नेमका कुठून आला. तर हा नॉवेल शब्द एका इटालियन शब्दापासून आलेला आहे आणि तो इटालियन वर्ड कुठला? तर नॉवेला. आणि नॉवेलाचा अर्थ काय? न्यू. मग विद्यार्थी मित्रांनो, एक साधं आणि सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. याच्यापूर्वी देखील आपल्याला सर्दी खोकला वगैरे व्हायचा, मात्र आत्ता ह्या 2020 म्हणजे 2020मध्ये जो काही भयानक रोग आलेला आहे, कोरोना व्हायरस कोविड-19, तर याला देखील नॉवेल कोविड-19 म्हटलं जातं, नॉवेल कोरोना व्हायरस म्हटलं जातं. मग नॉवेल याचा अर्थ काय? न्यू. म्हणजे हा पूर्वी देखील होता, परंतु आता नवीन आलेला आहे. मग नवीन असा की जो बऱ्याचशा लोकांना सहन होत नाही, ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे. म्हणजेच नॉवेलाचा अर्थ काय होतो? नवीन. या नॉवेलापासून मग नॉवेल इंग्लिश वर्ड डिराईव्ह करण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की मग जे काही नॉवेलिस्ट असतात, कादंबरीकार जे नॉवेल रायटिंग करतात, तर आपली नॉवेल ही उत्कृष्ट झाली पाहिजे, पॉप्युलर झाली पाहिजे, लोकांना आवडली पाहिजे. यासाठी नेमकं आपल्या कादंबरीला कसं डेकोरेट करता येईल, ज्या पद्धतीने लग्नाचा कार्यक्रम असला की वधू जसं स्वतःला मेकअप करते, खूप डेकोरेट करते, त्याच पद्धतीने नॉवेलिस्टसुद्धा काही गोष्टींचा वापर करतो ज्याच्यामुळे नॉवेलिस्टची नॉवेल ही अतिशय डेकोरेटिव्ह होते. अँड दॅट इज अ एम्बेलिशमेंट. सुशोभित नॉवेल होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात नॉवेलमध्ये? तर टाईम. मग टाईम म्हणजे नेमकं काय विद्यार्थी मित्रांनो? जी काय नॉवेल लिहिण्यात आलेली आहे ती नेमक्या कुठल्या कालखंडात लिहिण्यात आली, त्यावेळेचा टाईम आणि कसा होता. जसं आपण आपल्या इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये द कॉप अँड दी अँथेम नावाचा लेसन अभ्यासलेला आहे. त्यात सोफी नावाचं मेन कॅरेक्टर, तर ती जी काही स्टोरी होती तर ती इट वॉज ॲट द बिगिनिंग ऑफ 20th सेंचुरी, म्हणजे 20व्या शतकाच्या प्रारंभी सुरुवात झालेली होती. तर तो टाईम नमूद करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्लेस म्हणजे ठिकाण देखील खूप महत्त्वाचं असतं. मग 1.3 या लेसनमध्ये आपण अभ्यासलेला आहे की सोफी हा ज्या ज्या ठिकाणी व्हिजिट द्यायचा किंवा राहायचा त्या जागेंचं वर्णनसुद्धा करण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ तो मेडिसन स्क्वेअर या ठिकाणी असलेला बेंच, त्यानंतर 5th अव्हेन्यू, 6th अव्हेन्यू, ब्रॉडवेज, अशा वेगवेगळ्या प्लेसेसचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर कादंबरीमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं, त्यानंतर ठिकाणांना खूप महत्त्व असतं, अँड आफ्टर दॅट नेचर. मग त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी असलेल्या लोकांचं नेमकं नेचर काय, किंवा त्या ठिकाणाचं त्या लोकेशनचं नेचर कसं होतं. जसं सोफियाला त्या ठिकाणी एक्स्ट्रीम कोल्डनेस सहन होत नव्हतं, बरोबर, त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. असं कादंबरीमध्ये कुठल्या टाईमाचं वर्णन केलेलं आहे, कोणत्या ठिकाणांचं वर्णन केलेलं आहे, आणि त्याचबरोबर त्या लोकेशनचं नेचर नेमकं कसं आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. का महत्त्वपूर्ण असतात? कारण पीपल अँड देअर माइंड्स, जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. मग त्याच्यावरनं त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा माइंडसेट नेमका कसा आहे. 18वे शतक असो की त्याच्या पूर्वीचा कालखंड असो, ठराविक कालखंडामध्ये असलेल्या लोकांचा माइंडसेटसुद्धा वेगवेगळा असतो विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणार्थ एकलव्याची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. गुरूंनी गुरुदक्षिणा म्हणून त्या एकलव्य शिष्याकडनं हाताचा अंगठा मागितला, तर त्या शिष्याने कुठल्याही प्रकारचा विचार न करता लगेच तो अंगठा कापून दिला. मात्र आत्ताचा प्रेझेंट अगदी मॉडर्न कालखंड हा कसा आहे? आता तुम्ही अंगठा मागितला तो तर मिळणारच नाही, उलट तुम्हाला अंगठा दाखवला जाईल. हा चेंज झालेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे त्या कालखंडातील लोकांचा माइंडसेट, ओके, म्हणजे गुरु शिष्याचं नातं जे काय होतं तर त्या काळातलं वेगळं होतं, ह्या काळातलं वेगळं आहे. दुसरं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तानाजी मालुसरे सगळ्यांना परिचित आहे. नुकताच तानाजी अनसंग वॉरियर हा मूवी आपण पाहिलेला आहे. त्यात
त्या काळातील राजांची जी काही प्रजा होती त्या प्रजेचा माइंडसेट काय होता की राजाची ऑर्डर फायनल. म्हणजे जरी घरात लग्न असलं तरी तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी निघाले होते. म्हणजे हा राजांची आज्ञा हेच त्यांच्यासाठी फायनल होतं. मग कुठल्याही प्रकारे पर्सनल गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलेलं नव्हतं. म्हणजे एका शब्दावर राजासाठी प्राणाची आहुती देणारे मावळे त्या काळामध्ये होऊन गेले. ओके. मग कादंबरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे लोकांचा माइंडसेट, त्यांचे जे काही हावभाव होते किंवा त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या तर ह्या साऱ्या गोष्टींचं वर्णन केलेलं असतं. आणि मग टाईम, प्लेस, नेचर, लोकांचा माइंडसेट, त्यांचे हावभाव, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज या सगळ्या गोष्टी कादंबरीला जणू काही डेकोरेट करतात. अँड इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. आणि मग विद्यार्थी मित्रांनो आता नॉवेलिस्ट जो काही असतो, कादंबरीकार, नॉवेल रायटिंग करताना ते काही त्या कालखंडातले नसतात. बरोबर आहे की नाही? इट इज अ फिक्शन. नॉवेलचं सेकंड नेम आहे फिक्शन, म्हणजे काल्पनिक कथा. मग कल्पना करून ते त्या काळातलं वास्तविकता नोंदवण्याचा प्रयत्न करतात. ओके. त्या काळातील समाजाचं चित्रण या कादंबरीमध्ये केलेलं असतं विद्यार्थी मित्रांनो. जसं तानाजी मालुसरे पूर्वी आपण रीडिंग करून अभ्यासलेलं होतं, मात्र आता जो काही अजय देवगण यांचा चित्रपट येऊन गेला तानाजी द अनसंग वॉरियर, तर तो चित्रपट बघताना आपण जणू काही त्याच कालखंडात आहोत असं आपल्याला जाणवत होतं. आणि अशा प्रकारचे नॉवेल वाचताना देखील आपण त्या काळात जातो विद्यार्थी मित्रांनो. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. म्हणजे कवितेपेक्षा, नाटकापेक्षा कादंबरी वाचली तर आपल्याला मानवी जीवन सहजगत्या सोप्या पद्धतीने समजू शकतं. नाव लेट्स टॉक अबाउट द हिस्ट्री ऑफ इश नॉवेल. मग विद्यार्थी मित्रांनो नॉवेल म्हणजे काय, त्याचबरोबर नॉवेल म्हणजे काय असतं त्याचा अर्थ देखील आपण समजून घेतला. आता मात्र कादंबरीचा जो काही इतिहास आहे तो आपण या पॉईंटमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो 2000 वर्षापूर्वींचा जर इतिहास आपण बघितला नॉवेलचा, तर ग्रीक रोमॅन्सेस इज कलेक्शन ऑफ टेल्स इन वर्स फॉर्म. बट 18th century नॉवेल ॲडॉप्टेड प्रोज फॉर्म. 2nd and 6th century. मग विद्यार्थी मित्रांनो 2000 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर ग्रीक रोमान्सेस म्हणजे इट वॉज टेल्स वेअर इन अ वर्स फॉर्म, म्हणजे काव्यात्मक कथा त्या ठिकाणी होत्या 2000 वर्षांपूर्वी. मग आता तुम्ही कदाचित म्हणाल की सर नॉवेल म्हणजे लॉंग नरेटिव्ह स्टोरी इन अ प्रोज फॉर्म. मग या ठिकाणी वर्स फॉर्म कसा आला, तर हिस्ट्री जी काय ती 2000 वर्षांपूर्वीची, त्यावेळेस ग्रीक रोमॅन्सेस तर त्यात कथा सांगितल्या जायच्या, मात्र त्या काव्यात्मक असायच्या. मात्र 18व्या शतकामध्ये नॉवेल ॲडॉप्टेड प्रोज फॉर्म. म्हणजे आत्ता 18व्या शतकामध्ये नॉवेलने काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रोज फॉर्म ॲडॉप्ट केलेला आहे. आणि लेसनसारखं पॅरेग्राफ वाईज एक नरेशन कथांचं केलं जातं. टेल्स वेअर इमॅजिनेटिव्ह अँड डिलाईटफुल अबाउट. मग विद्यार्थी मित्रांनो त्या कालखंडामध्ये ज्या काही कथा असायच्या तर त्या कशा असायच्या, इमॅजिनेटिव्ह अँड डिलाईटफुल, म्हणजे काल्पनिक असायच्या, त्यानंतर मानवी मनाला आनंद देणाऱ्या असायच्या. ओके. मग ह्या कथांचा विषय तरी नेमका काय असायचा बघा. इट वॉज अबाउट आयडियल लव्ह, म्हणजे आदर्श प्रेम कुणाला म्हणतात तर ह्या विषयांवर ह्या टेल्स आधारित असायच्या. मार्वलस ॲडव्हेंचर्स, म्हणजे आश्चर्यकारक अशा साहसी गोष्टींचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असायचं. मग त्या काळातले जे काही नॉवेलिस्ट होते किंवा जे काही फेमस रायटर होते तर ते वर्जिल. विद्यार्थी मित्रांनो वर्जिल वॉज अ रोमन पोएट. ही कलेक्टेड 10 पॅस्टोरल पोएम्स. मग विद्यार्थी मित्रांनो वर्जिल हे एक रोमन कवी होते ज्यांनी पॅस्टोरल पोएमचे 10 पार्ट कलेक्ट केलेले होते. दॅट इज अ इकॉलॉग्स. इकॉलॉग म्हणजे ओनली वन, आणि इकॉलॉग्स हे त्याचं प्लुरल फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तो 10 कथांचं संकलन होतं विद्यार्थी मित्रांनो ते. आणि विशेष म्हणजे इट इज अ शॉर्ट पोएम इन पॅस्टोरल डायलॉग फॉर्म अबाउट रुरल लाईफ
अँड शेफर्ड्स. मग विद्यार्थी मित्रांनो 10 कथांचं संकलन कलॉग्समध्ये होतं आणि त्यातल्या त्यात ते ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही धनगर समाजाची लोक असतात तर त्यांच्या जीवनावर आधारित त्या ठिकाणी लिखाण काम केलेलं असायचं. आणि खेडूत प्रकारचे जे काही डायलॉग असतात पॅस्टोरल डायलॉग तर त्या फॉर्ममध्ये इकॉलॉग्स अवेलेबल आहेत. आणि एवढ्या जुना कालखंडातलं लिखाण काम आज देखील उपलब्ध आहेत हे आपल्या लिटरेचरसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाव नेक्स्ट मॅलोरीज मॉर्टे डी आर्थर म्हणजे थॉमस मॅलोरीज नावाचे रायटर फ्रॉम UK. तर त्यांचं मॉर्टे डी आर्थर लिजेंडरी किंगबद्दल कथा असलेलं फेमस लिखाण काम आहे. सो व्हॉट इज मॉर्टे डी आर्थर? टेल्स अबाउट लिजेंडरी किंग आर्थर, ओके, लाईक अवर हनुमान अँड विक्रमादित्य. मग विद्यार्थी मित्रांनो मॉर्टे डी आर्थर हे एक लिजेंडरी किंग होते त्या काळातले. जसं आपला आपण विचार केला तर हनुमान किंवा विक्रमादित्य, विक्रम वेताळ नावाची सिरियल तुम्ही कदाचित टेलिव्हिजनवर बघितली असेल. त्यात वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्टोरीज दाखवल्या जायच्या, वेगवेगळ्या कथांचं मिश्रण त्या ठिकाणी होतं. त्याच पद्धतीने थॉमस मॅलोरीज यांचं मॉर्टे डी आर्थर. ओके. अँड द लास्ट वन इज जॉफ्री चॉसर्स द कॅन्टरबरी टेल्स. कदाचित विद्यार्थी मित्रांनो द कॅन्टरबरी टेल्स तुम्ही ऐकून असाल. जॉफ्री चॉसर हे नाव देखील तुम्ही ऐकलेलं असेल. इंग्रजी साहित्यातील अतिशय फेमस ऑथर आहेत जॉफ्री चॉसर. आणि द कॅन्टरबरी टेल्स हा त्यांचा अतिशय सुप्रसिद्ध असा काव्यसंग्रह आहे. ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिंडी वगैरे निघते विद्यार्थी मित्रांनो, पायी यात्रा निघते, त्या पद्धतीने कॅन्टरबरी टेल्समध्ये सुद्धा दिंडी होती निघालेली. आणि त्या दिंडीमध्ये पदयात्रा चालू असताना जाताना जेवढेही काही मेंबर असतील त्या प्रत्येक मेंबरने एक स्टोरी सांगायची होती. आणि त्याच पद्धतीने रिटर्न येताना सुद्धा प्रत्येक मेंबरने स्टोरी सांगायची होती. आणि ह्या ज्या काही स्टोरीज होत्या तर या एकत्रितपणे जॉफ्री चॉसर यांनी त्या सगळ्या छोट्या मोठ्या टेल्सचं कलेक्शन केलं आणि एक मोठा काव्यसंग्रह लिहिला ज्याचं नाव होतं कॅन्टरबरी टेल्स. मात्र विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या ज्या काही टेल्स होत्या त्या काव्यात्मक होत्या. त्या सगळ्या कथा एकत्रित तयार करून कॅन्टरबरी टेल्स हे काव्यसंग्रह जॉफ्री चॉसर यांनी लिहिलं म्हणून तो एक नॉवेलचा प्रकार झाला. My dear students, the remaining part of the history of novel 4.1 will be continue in my next video lecture. I hope so far you have understood. Till then be happy, stay at home, do not go outside because of this pandemic situation. Keep watching my video lectures, enjoy English literature with me, and please subscribe my YouTube channel. Thank you.